मित्रांनो नमस्कार। आपल्या स्वप्नातील अगीन गाडी जी आपला दिग्रजचा वर्धा यवतमाळ नांदेड हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्या कामासंदर्भातलं या ठिकाणचा व्हिडिओ आम्ही आता मागील 8 दिवसापूर्वी टाकला होता आणि त्यावेळेला जे याचं काम चालू होतं तर जो आता सध्या आणखी हे सेंटरिंग काल भरलेली आहे त्यावरती आपल्या असं लक्षात येतं आणि जो त्या सेकंड नंबरचा हा जो पिलर आहे तर तो सेकंड नंबरचा पिलर आता त्याची हाईट जी आहे तर त्याची हाईट तुम्हाला मी इकडे दाखवतो, कारण या साईडला आपला प्लॅटफॉर्म असणार आहे आणि हा प्लॅटफॉर्म इथपर्यंत मग याची भरती जी आहे तर इथपर्यंत ही भरती आल्यानंतर आणि इथनं जे आहे तर इथेच आपली मित्रांनो ट्रेन थांबणार आहे। एक साईड म्हणजे ही जी साईड असेल ही आपली वर्ध्याकडे जाणारी आणि ती साईड जी असेल ती नांदेडकडे जाणारी। तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपला आता वर्धा यवतमाळ नांदेडचा हा जो आपला ड्रीम प्रोजेक्ट आहे तर या ड्रीम प्रोजेक्टमधलं आम्ही दर 8 दिवसाला वेगवेगळे लोकेशन तुम्हाला घर बसल्या मित्रांनो दाखवत आहे। तर हा जो प्रकल्प आहे आपला 285 किलोमीटरचा, तर या प्रकल्पामधील हे कामाची परिस्थिती आपल्याला दररोज जर आपण बघितलं तर त्यामध्ये काही ना काहीतरी आपल्याला सुधार हा होत असलेला दिसतो। मग सगळ्याच्या मनामधील एकच प्रश्न असतो की नेमकं हे चालू कधी होणार। तर काम मित्रांनो हे रेल्वेचं आहे। हे काही नॅशनल हायवे बांधत असताना त्याच्या अडचणी वेगळ्या असतात किंवा ते बांधत असताना दूरगामी विचार केला जातो, परंतु यामध्ये अति दूरगामी विचार जो आहे तो करावा लागतो। कारण की पहिल्या ज्या ट्रेन होत्या तर त्या ट्रेन जमीन लेवलला जास्त असायच्या। आजच्या ज्या ट्रेन आहे तर ज्याला आपण ओव्हरब्रिज म्हणू किंवा टनल म्हणू, तर या सगळ्या परिसरामध्ये दिग्रस ते साधारणतः उमरखेडपर्यंत, तर दिग्रसमध्येच मित्रांनो 2 टनल आहेत, जे की पहिली वसंतपूर खर्डा आहे आणि दुसरी धुंदी घाटच्या परिसरामध्ये आहे। त्यानंतर शिळोना तिकडे उमरखेड तिकडे पण 2 टनल आहे आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये टनल जास्त असल्यामुळं आणि हा जो आहे विदर्भ ज्याला आपण म्हणतो तर इथं फॉरेस्ट जास्त असल्यामुळं त्या इकडं साईडला आपण बघू शकतो इथून 1-2 किलोमीटरवरूनच जंगल सुरू होतं। आणि आपला जो इतिहास आहे मित्रांनो, जे जंगल सत्याग्रह पुसदला झाला होता तो सगळ्यांना परिचित आहे आणि आम्ही जिथं उभं आहे इथून साधारणतः 7 किलोमीटरवरतीच जंगल सत्याग्रह हा आपल्या बेलगव्हाण घाटात झाला होता आणि त्यावेळेला चिरनेर येथे पण जंगल सत्याग्रह झाला होता आणि जळगाव त्या साईडला जंगल सत्याग्रह झाला होता। मग त्या पहिल्या जंगल सत्याग्रहामध्ये ज्या वेळेला महाराष्ट्राचं नाव घेतलं जातं तर त्यावेळेला पुसदचा हा जंगल सत्याग्रही तोही घेतलेला आपल्याला पाहतो। म्हणून त्या परिस्थितीमध्ये फॉरेस्ट आपलं कुठेही डिस्टर्ब म्हणजे ते झालं नाही पाहिजे। तर या अनुषंगानं मित्रांनो आपल्या वर्धा यवतमाळ नांदेडचं आपल्याला काम चालू असलेलं दिसतं। आता मी तुम्हाला इथनच दाखवतो। सध्या आम्ही जे शूटिंग मित्रांनो घेत आहे ते सध्या दिवस उजाळलेला आहे, परंतु तिथे ज्या आपल्याला मशिनरी दिसत आहेत तर तिथे मित्रांनो कामाला जी आहे तर ती सुरुवात आता झालेली आपल्याला दिसते। हे दिग्रजचं स्टेशनच आहे आणि जिथनं आता ही भरती जी आहे एवढी भरती मित्रांनो हे सध्या खाली आहे आणि एवढी भरती ही भरल्या जाणार आहे। तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपण बघू शकतो आता की हे काम जे आहे इथलं तर अशा पद्धतीनं हे चालू असलेलं दिसतं आणि या सगळ्या याच्यामध्ये मग ज्याला आपण काम याला उशीर का लागतो आहे असं बरेचदा प्रश्न आपल्याला पडतो। याचं बेसमेंट आपण बघू शकतो मित्रांनो, या लेवलपर्यंत आणायला हे साधारणतः 25 ते 30 फुटापर्यंत आहे। तिथून ते भरून मग या लेवलला स्टेशनच्या साईडला जे काही ऑफिसेस असेल किंवा अन्य काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी याचा यूज होणार आहे। तर ही आपल्याला अशी परिस्थिती असलेली दिसते आणि साईडला इथनं जे मुरुम एकंदरीत हे केलेलं आहे किंवा जे खोदकाम झालेलं आहे ते आपण बघू शकतो। तर अशी आहे मित्रांनो परिस्थिती। आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।